संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी 28 डिसेंबरला बीडला आक्रोश मोर्चा झाला. इतका मोठा आक्रोश सामान्य जनतेचा होता की त्याची दखल सरकारने घ्यावी अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आज सकाळी वाल्मिक कराड यांनी सीआयडीच्या समोर जाऊन तो सरेंडर झाला. आता जे तर्क वितर्क आहेत की खऱ्या अर्थाने हे डिपार्टमेंटचं यश आहे, सीआयडीचं यश आहे. पण मला जर विचारलं तर निश्चित मी म्हणणार नाही की हे सीआयडीचं यश आहे. थोडंफार सरकारचं नी जे त्याच्यावर प्रेशर टाकलं होतं, त्यांच्या प्रॉपर्टीज सीज असतील, बँक अकाउंट सीज असतील, घरच्या लोकांची चौकशी असेल आणि म्हणून एक मानसिक दबाव या वाल्मिक कराडवर आल्यामुळं त्यांनी सुद्धा सरेंडर करण्याचा विचार केला असेल. पण 22 दिवस हा आरोपी पूर्ण बिनधास्तपणाने पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. स्वामी समर्थ मंदिरात अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतो. पुण्याच्या खासगी रुग्णालयात जाऊन भरती होतो. हे डिपार्टमेंटला हे कसं कळालं नाही, हा माझा सगळ्यांच्या वतीने सवाल आहे सरकारला.